सदलगा नगरपालिकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच. अपक्ष आणि जनता दल ठरवणार सत्ता कोणाची. सदलगा नगरपालिकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. येत्या 10 मार्च रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड होणार असून सत्ताधारी कोण होणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे. या निवडणुकीत अपक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दल JDS सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस गटाकडे 10 तर भाजप गटाकडे 11 नगरसेवक आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे 2 सदस्य आहेत. आमदार आणि खासदार यांच्या मतांचा विचार केल्यास दोन्ही काँग्रेस गटाचे असल्यामुळे एकूण सदस्यांची संख्या 25 होते. तर या परिस्थितीत ज्या गटाकडे 13 सदस्यांचं बहुमत आहे त्यांची सत्ता निश्चित मानली जाते. काँग्रेस गटाकडे एकूण 12 सदस्य, 10 नगरसेवक, 1 आमदार, 1 खासदार आहेत. भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल युतीकडे 11 सदस्य, 9+2 आहेत. माजी काँग्रेस नगरसेवक निराज गटाचे 2 अपक्ष सदस्य निर्णायक भूमिकेत आहेत. या 2 अपक्ष सदस्यांना आपल्याकडे वळवण्यात भाजप यशस्वी झाल्यास त्यांचे बहुमत 13 पर्यंत पोहोचू शकतं. तर काँग्रेसला बहुमतांसाठी केवळ 1 सदस्यांची गरज आहे. या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष जनता दलाचे 2 सदस्य आणि अपक्ष सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजप आणि जनता दल युती काय भूमिका घेतात आणि अपक्ष सदस्य कोणाला पाठिंबा देतात यावरच सदलगा नगरपालिकेची सत्ता कोणाची होणार हे अवलंबून आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे गुलदस्त्यात आहे. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.